नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रेमाचे बोल या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुम्ही आमच्या कथांना जो प्रतिसाद देत आहे त्यासाठी तुमचे लाखो लाखो धन्यवाद. आम्ही तुमच्यासाठी अशाच कथा आणत राहू आणि तुम्ही आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या कथेला, ज्याचं शीर्षक आहे बकुळा. बकुळा ऐन 25शीतली तरुणी. लग्नानंतर 2च वर्षात पतीचं निधन झालं. 4 महिन्याच्या बबन्याला तिच्या भरोशावर ठेवून तिचा धनी देवाघरी निघून गेला होता. तेव्हापासून ऐन तारुण्यात विधवा झालेली बकुळा गावामधल्या लोकांच्या वासनधान पापी नजरा चुकवत स्वतःच्या पावित्र्याला सांभाळत जगत होती. 1-1.5 एकर शेती होती. कुणाचा बैल बारदाना घेऊन ती शेती करून घ्यायची. पोटापुरतं सहजच मिळायचं. बबन्या आणि ती 2च पोटं खायला तरी किती लागणार. त्यातल्या त्यात बबन्या शाळेत जायला लागल्यापासून त्याचं काही धान्य डाळी तांदूळही मिळायची. त्यात दोघांचं बऱ्यापैकी भागायचं. परिस्थिती माणसाला खंबीर बनवते म्हणतात ते तिच्या बाबतीत खरं ठरलं होतं. ती मागच्या 8 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवू लागली. आईवडिलांची एकुलती एक मुलगी बकुळा लग्न करून संसाराला आली. संस्कारी मुलगी, 4 भावांच्या भरल्या घरातली, चुलत्या काकूच्या हाताखाली राबलेली, लक्ष्मीवाणी सुंदर, नाकी डोळी नीटनेटकी, सासरी बऱ्यापैकी रमली. बाबूराव आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा, 5 एकर जमिनीचा मालक, निर्व्यसनी, सद्गुणी, चारित्र्य संपन्न असलेला बाबूराव बकुळाला प्राणापेक्षाही जपत होता. दोघांच्या सुखात चाललेल्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. एका वर्षात तिच्या सासऱ्याला एका दुर्धर आजार जडला अन 4 महिने अंथरूण धरून शेवटी मरण पावला. सासऱ्यांच्या पाठोपाठ सासूनेही परलोकाचा मार्ग धरला. आईवडिलांची जागा घेतलेले सासू सासरे गेले आणि बकुळाच्या संसाराची परवड व्हायला सुरुवात झाली. आईवडिलांच्या मृत्यूची बाबूरावाने चांगलीच हाय खाल्ली. वडिलांच्या आजारावर झालेल्या खर्चापायी कर्ज काढावे लागले होते. त्यातच बाबूरावाला आईवडिलांच्या मृत्यूचे दुःख सतावत होते. ते विसरण्यासाठी तो मित्राच्या संगतीने दारूचे व्यसन करायला लागला. घरातील सुख शांती हळूहळू निघून गेली. कर्जाची रक्कम वाढत गेली. सावकाराने कर्जफेडीसाठी तगादा लावला. त्यासाठी 2 एकर जमीन विकावी लागली. जमीन विकून सावकाराचे कर्ज फेडून उरलेली रक्कम घरात खर्चाला उपयोगी पडेल असे वाटून तिच्या जवळ ठेवली होती. मात्र बाबूराव आणखीनच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. रोज रोज दारू पिण्यासाठी बकुळाकडून पैसे घ्यायचे. मित्रांसोबत दारू प्यायची. तिच्या जवळचे पैसे संपले तसे त्याने आणखी 1.5 एकर शेती विकून टाकली. त्या पैशातून कुठेतरी रात्र पिऊन पडायचं. कधीतरी कुणीतरी उचलून आणून टाकायचं. खायची प्यायची बिलकुल शुद्ध नसायची. आणणारे काही चांगले असतील असं नाही. तरुण बकुळाकडे वासनांध नजरेने बघायचे. कुणी तर काहीतरी निमित्त काढून तिच्या शरीराला स्पर्श करायला बघायचा. कधीतरी दारूच्या नशेत झिंगलेला कोणी तिच्याशी अश्लील भाषांत बोलायचा. बकुळाला हे सारं सहन होत नव्हतं. एक दिवस तर हद्दच पार झाली. बकुळाचा नवरा दारू पिऊन एका झाडाच्या खाली पडला होता. त्याच्यातलाच एकाने त्याला घरी आणलं. राघव नाव त्याचं. रात्रीची वेळ होती. त्याने बाबूरावाला आपल्या खांद्यावर घरी आणलं आणि घरी आणून बाहेर असलेल्या खाटेवर टाकलं. बकुळा आतमध्ये स्वयंपाक करत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तिने पदर थोडा बाजूला काढून ठेवला होता. ती फक्त ब्लाऊजमध्ये होती. तिचे भरलेले उरोज पाहून राघवच्या मनातील राक्षस जागा झाला. बकुळाला कुणाची तरी थोडी चाहूल लागताच तिने स्वतःला व्यवस्थित केले. पण राघवच्या मनातील कामवासना जागी झाली आणि त्याने बाबूरावाला खाटेवर टाकून आतमध्ये जाऊन तिच्या शरीरावर छाप घेतली. तो तिच्या मुसमुसीत लसलसीत उरोजांना दाबत होता. ती विव्हळत होती, ओरडत होती, आकांत करत होती. तिचा नवरा तिथेच खाटेवर असूनसुद्धा तिला त्याची काहीच मदत मिळत नव्हती. पण त्या राक्षसाने मात्र त्याचा डाव साधला होता. त्याने भराभरा तिची साडी काढून फेकली दिली आणि तिच्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. त्याला असं जवानीने भरलेलं शरीर पुन्हा मिळालं नसतं म्हणून त्याला तिच्या त्या मुसमुसलेल्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता. ती मात्र त्याला प्रतिकार देत होती, त्याला अडवत होती, त्याला शिव्याशाप देत होती.
पण तो काही ऐकायचं नाव घेत नव्हता. त्याने तिच्या अंगावरील पेटिकोटसुद्धा काढून फेकला होता आणि स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट करण्याचा त्याचा बेत होता. त्याने तिचे दोन्ही पाय आपल्या खांद्यावर टाकले आणि तो तिच्यामध्ये प्रविष्ट होणारच होता, तर तिने चुलीतला जळकं लाकूड काढून त्याच्यावर वार केला. तो लगेच दूर सरकला. तिने स्वतःला नीट केलं आणि त्याला त्या जळक्या लाकडाच्या मदतीने घराबाहेर काढलं. त्या दिवशी तिने कसं तरी आपली अब्रू वाचवली. तिला ते सर्व काही तिच्या नवऱ्याला सांगायचं होतं, पण सांगणार तरी कुणाला? ऐकणारा धड असायला हवा ना. त्याला सांगायला गेलं तर उलट तो हिलाच नाव ठेवायचा, हिलाच पापी ठरवायचा. नाही नाही ते आरोप करायचा, तिच्या पवित्र चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. म्हणतात ना, पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं तर तक्रार करायची कुणाकडं? दिवस गेलेल्या बकुळाला रोजच अशा अनेक पापी नजरांचा बलात्कार सहन करावा लागत होता. एक दिवस तिने मोठ्या हिमतीने नवऱ्याला आपल्या पोटातल्या बाळाविषयी सांगितलं. वाटलं होतं बाळ येणार म्हणून त्याला आनंद होईल, त्याचे डोळे उघडतील, तो तालावर येईल, पण ते झाले उलटेच. कलंकिनी, कुठं तोंड काळं केलंस? मी शुद्धीत नसताना कुठे पालथी झालीस? हे पोर माझं नाही, ज्याचं असन त्याच्याकडे जा, जा चालती हो माझ्या घरातून, असं म्हणत त्याने तिला खूप मारलं. हाताला धरून घराबाहेर काढलं. आधारासाठी बकुळा माहेरी आली. 4-5 दिवस राहून पुन्हा सासरला आली. लग्न झालेल्या स्त्रीसाठी माहेर केवळ पाहुणपणा न येण्यासाठीच असतं. तिथे कायमचं थोडंच राहता येतं. तिची ही अवस्था तिच्या आईवडिलांना सहन झाली नाही. हृदयविकार असलेले वडील लाडक्या कन्येचे दुःख पाहून जोराच्या झटक्याने गेले. त्याच काळात कोरोनासारखा भयानक आजार जगात धुमाकूळ घालत होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुण्या नातेवाईकांकडून कोरोनाचे लोणं त्यांच्या घरापर्यंत आले. आई आणि भाऊ आजारी पडले. त्यांना तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी तपासले असता ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना दवाखान्यात भरती केलं गेले. घरातल्या इतर सदस्यांना आणि बकुळाला घरातच 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आले. तिथे येण्यास कोणालाही परवानगी नव्हती. दवाखान्यात आलेली आई आणि भाऊ यांचा 4 दिवसाच्या अंतराने मृत्यूने गाठले. त्यांचे शवसुद्धा अंतिम संस्कारासाठी परत मिळाले नाही. दुःखाने खचलेल्या बकुळाला डॉक्टरांच्या परवानगीनेच सासरला यावे लागले. बकुळा सासरला आली. ती आता पूर्णपणे कोलमडली होती. तिकडे माहेरची परिस्थिती तशी, इकडे अशी, तिकडे आड, इकडे विहीर. दारुड्या नवऱ्याचा संसार करणे केवढं अवघड असतं हे त्या संसार करणाऱ्या स्त्रीलाच कळतं. बकुळाला मन मोकळे करायला कुठेच जागा नव्हती. नवऱ्याच्या व्यसनामुळे तिच्याकडे कुणी बायकाही येत नसत. तिला कुठे जाता येत नव्हतं. त्यामुळे तिची फारशी कुणाशी मैत्रीच झाली नव्हती. नवरा ऐकण्याच्या पलीकडे गेलेला होता. सांगून उपयोग नव्हता. पालत्या घड्यावर पाणी आणि अशाच परिस्थितीत तिचे दिवस भरत आले. एक दिवस तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. बाबूराव त्या दिवशी कुणास ठाऊक कसा पण व्यसन केलेला नव्हता. वरच्या आडीतील हौसाला बोलावलं. तिला मदतीला घेऊन त्यानं बकुळाला दवाखान्यात नेलं. तिथं तिनं एका पुरुष बाळाला जन्म दिला. बाबूरावच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. भाऊजी, पेढे आणा लवकर, सर्वांना पेढे वाटा आणि बाळासाठी एक छोटीशी लंगोटी पण आणा, जा लवकर. हौसा अतिउत्साहात होती. बाबूराव पळतच बाजारात गेला. पेढ्याचा एक बॉक्स घेतला. कपड्यांच्या दुकानावर जाऊन 2-3 लंगोट्या विकत घेतल्या आणि परत आला. 2 दिवस बकुळा दवाखान्यात होती. या 2 दिवसात बाबूरावाने दारूचा घोट नाही घेतला. तिला वाटलं देव पावला, दारू सुटली. तिला माहेरी जाऊन उपयोग नव्हता, म्हणून तिनं दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर आपल्या स्वतःच्या घरी जाणेच पसंत केले. सोबतीला आपल्या विधवा इकडे बोलावून घेतले. घरातले काम करून ती बाळंतिणीचेही सर्व काही करत होती. जवळपास 1 महिनाभर बाबूरावाची दारू बंद होती. बकुळा खुश होती. तिला वाटले बरे झाले, नवऱ्याला गुण आला, व्यसन कायमचेच सुटले तर तो चांगल्या मार्गाने कमवायला तरी लागेल. आणि खरोखर बाबूरावाने कधी गाडी व्यसन केले होते की नाही याची शंका यावी एवढा तो सरळ वागत होता. मात्र एक दिवस अचानक नको ती गोष्ट तिच्या नजरेस पडली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. कोरोनामुळे बकुळाची आई आणि भाऊ हिरावून घेतले. घरात एकटी वहिनी मंजुळा तिच्या लहान मुलासोबत राहत होती. साधारण बकुळापेक्षा 1 वर्षांनी मोठी असलेली तिची वहिनी
2 वर्षाच्या मुलाला घेऊन राहू लागली होती. बकुळाच्या दवाखान्यामुळे ती मुलाला घेऊन इकडे आलेली होती. घरातले बाळंतिणीचे काम करत होती. खायला प्यायला व्यवस्थित करत होती. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. अचानक तिचे शरीर तिच्या मनाविरुद्ध बंड करू लागले. रात्र रात्र झोप यायची नाही. रात्र रात्र जागून काढायची. जीवाची तगमग व्हायची, परंतु मनाची घुसमट सांगणार कुणाला? इकडे बाबूराव दारूपासून दूर राहू लागला होता. मंजुळा आल्यामुळे खाणेपिणे वेळेवर आणि व्यवस्थित होऊ लागले होते. व्यसनाधीन असताना पत्नीच्या शरीराचा भोग घेणे फारसे व्हायचे नाही. व्यसनाच्या धुंदीत शरीर ढिले पडून जायचे. मात्र आता कधीतरी त्याला कामवासना सतावू लागली. त्यात मंजुळासारखी तरुण आणि सुंदर स्त्री घरात वावरत होती. रात्री बेरात्री झोपेतून उठल्यावर नकळत तिच्या तरुण शरीराकडे त्याची नजर जायची. तिचे ते जवानीने मुसमुसलेले शरीर, तारुण्याने भरलेले तिचे अंग आणि तिच्या छातीवरील ते उभार पाहून तो उत्तेजित व्हायचा. त्याला असे वाटायचे की आत्ताच जावे आणि तिला गच्च मिठी मारून स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट करावे. आणि असे विचार त्याच्या मनात येताच त्याला त्याचीच लाज वाटायची. कधीतरी त्याची आणि मंजुळाची नजरानजर व्हायची. आपापल्या ठिकाणी दोघेही चपापायचे. स्वतःला अपराधी समजायला लागायचे. परंतु हळूहळू दोघांनाही जास्तीत जास्त एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटायला लागला. कधीतरी काही देण्याघेण्याच्या निमित्ताने स्पर्श व्हायचा, तोही गोड वाटायला लागला आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. एके दिवशी तो मंजुळाच्या मुलाबरोबर खेळत होता आणि खेळता खेळता मंजुळाचा मुलगा आतमधल्या रूममध्ये गेला. त्याच्या मागे बाबूराव धावतच पाठीमागे असलेल्या रूममध्ये गेला आणि रूममध्ये जाऊन ते दृश्य पाहताच तो थक्कच झाला. कारण मंजुळा पूर्णपणे नागडी उभी होती. ती नेमकीच आंघोळ करून आलेली असेल आणि ती आतमध्ये कपडे बदलत होती. तिच्या देहावरचे उभार त्याला स्पष्टपणे दिसत होते. ती पूर्णपणे नागडी त्याच्यासमोर उभी होती. नेहमी ब्लाऊजने व साडीच्या पदराने झाकलेले असलेले तिचे उभार तो स्पष्ट नागडे पाहत होता. तिने फक्त खालचे अंतर्वस्त्र घातलेले होते आणि आता ती वरती ब्लाऊज घालणार होती. तेवढ्यात बाबूरावाने घरात प्रवेश केला होता. त्याला तसे अचानक आलेले पाहून ती देखील घाबरली आणि ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती. तो देखील तिच्या उघड्या देहाकडे पाहत होता. तिच्या छातीवरचे उभार अतिशय सुंदर दिसत होते. तिचे पांढरेशुभ्र गुलाबी वक्षस्थळ मोठमोठाले होते आणि त्यावर आलेली गुलाबी रंगाची बोंड त्याच्या मनाला मोहत होते. तिचा देह किती सुंदर होता. तिच्या देहावर एक वेगळीच चमक होती, जी त्याच्या बायकोच्या म्हणजे बकुळाच्या देहावर नव्हती. असं नव्हतं की बकुळा सुंदर नव्हती, पण पुरुषांना नेहमी आपल्या बायकोपेक्षा परस्त्री ही सुंदर वाटत असते आणि बाबूराव बऱ्याच महिन्यानंतर अशा सुंदर तरुण महिलेचा उघडा देह पाहत होता. तो तिच्याकडे पाहत होता. तिला सारखा पाहतच राहिला. तिने काही वेळ त्याच्याकडे पाहिले आणि मग ती भानावर आली. त्याला तसे घरात आलेले पाहून ती घाबरली होती. तिला काय करावे काही सुचत नव्हते आणि मग तिने जवळच असलेली एक बेडशीट उचलली आणि तिने अंग झाकून घेतले. तसं बाबूरावाने तिच्या मुलाला उचलले आणि तो त्या घरातून बाहेर निघाला. आता त्याने तिचा संपूर्ण उघडा देह पाहिला होता. तिचे काळीज अजून धडधडत होते आणि त्याने आपल्याला संपूर्ण नागडे पाहिले हा विचार तिच्या मनाला खात होता. त्याने आपल्याला संपूर्ण नागडे पाहिले ही वेदना तिला होत होती. तिला दुःख होते, पण त्यामध्ये त्याचा काही दोष नव्हता. त्याने ठरवून असे काहीच केले नव्हते. अचानक तो तिच्या मुलाच्या मागे धावत आला आणि त्याने आपल्याला या अवस्थेमध्ये पाहिले. आता तिला काही सुचत नव्हते. तिच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. ती मनातल्या मनात लाजत होती. त्याने आपल्याला पूर्णपणे नागडे पाहिले. आता त्याच्या नजरेला आपण नजर कशी मिळवायची म्हणून ती मनोमन लाजत होती. आणि इकडे बाबूराव मात्र खूप खुश होता, कारण त्याने इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदा अशा सुंदर महिलेचा नागडा देह त्याने पाहिलेला होता. पण ती आपल्याबद्दल काय विचार करेल हा विचारसुद्धा त्याच्या मनात येत होता. तिला त्याने पूर्णपणे उघडे पाहिले होते. तिच्या देहाकडे पाहून तो चांगलाच उत्तेजित झालेला होता. आता त्याला ही उत्तेजना सहन होत नव्हती. आता तो पूर्णपणे ताठ झाला होता. आता त्याचा अवयव वारंवार ताठ होत होता. त्याचा अवयव पूर्ण
पूर्णपणे ताठरला. आता काय करावे त्याला काही सुचत नव्हते. आता मोकळा झाल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. मग हळूच तो बाथरूममध्ये गेला. आता ही उत्तेजना आवरणे त्याला शक्य नव्हते. त्याला आता कसेही करून तिला प्राप्त करायचे होते आणि आपली उत्तेजना शांत करायची होती. दोघांमधले पवित्र नातेसंबंध विसरून केवळ नर आणि मादी एवढाच संबंध लक्षात ठेवत होता तो. त्या दोघांमध्ये शरीरसंबंध स्थापित करायचे त्याने ठरवलं. आणि एके दिवशी मंजुळा मंदिरात दर्शनासाठी गेली होती आणि बकुळा दवाखान्यात होती. मंजुळाचा मुलगा शेजारी खेळायला गेला होता. तो घरी एकटाच होता. ती जशी मंदिरातून घरी वापस आली तसे बाबूरावाने तिला चहा करायला सांगितले. तिने म्हटले, दूध नाही आहे घरी, दूध घेऊन या. तसा बाबूराव लगेच दुकानात गेला आणि दुधाचे पॉकीट घेऊन आला आणि बाबूरावाने तिला दूध आणून दिले. तिच्या हातामध्ये दुधाचे पॉकीट देत असताना पुन्हा तिच्या हातांचा स्पर्श त्याच्या हाताला झाला. पण आता त्याला ती उत्तेजना सहन होईना. त्याने परत तिच्या हातातून दुधाचे पॉकीट घेतले. ते पॉकीट बाजूला ठेवले आणि त्याने तिला अलगद उचलली. ती त्याला सोडा सोडा म्हणत होती. हे काय करतोस, असे काय करतोस, थांब थांब म्हणत होती, पण तो थांबत नव्हता. त्याने तिला उचलले आणि तो तिला घेऊन त्याच्या खोलीमध्ये गेला. त्याने तिला पलंगावर उतानी निजवली आणि तो तिचे वस्त्र काढू लागला. ती एका हाताने तिचे वस्त्र ओढून धरत होती. नको, आत्ताच नको असे म्हणत होती. पुन्हा बघूया असे म्हणत होती, पण तो मात्र उतावीळ झाला होता. तिचे सौंदर्य पाहून तो पागल झाला होता. त्याला तिला पूर्णपणे उपभोगायचे होते. तिचा नागळा देह आता त्याला पुन्हा पाहायचा होता. त्या दिवशी पाहिलेली तिची छाती पुन्हा एकदा पाहण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. नंतर त्याने तिचे वस्त्र उतरवले आणि तिची डौलदार छाती त्याच्यासमोर होती. तिच्या छातीची उभार तो त्यांना चाखू लागला. हळूहळू त्याने लाल बोंड त्याने तोंडामध्ये घेतले आणि तिच्या पूर्ण शरीरावर चुंबन घेण्यासाठी सुरुवात केली. तशी ती देखील उत्तेजित झाली आणि तिने त्याला गच्च मिठी मारली. नंतर तो तिच्या शरीरावर चुंबन घेत घेत खाली आला आणि त्याने तिच्या पेटीकोटचा नाळा सोडला आणि तिचे अंतर्वस्त्र खाली खेचले. तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये तोंड नेऊन तो तिच्या षटकोनाला चाखू लागला. त्या षटकोनाचा असलेल्या शेंड्यावरून तो त्याची जीभ फिरवू लागला. तशी ती उत्तेजित होऊ लागली. हळूहळू त्याने जीभ आतमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याची जीभ काही आतमध्ये जात नव्हती. मग त्याने तिला पलंगावर उतानी निजवले. तिचे दोन्ही पाय वर केले आणि स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट केले. ती ओरडत होती. तिला वेदना होत होत्या, कारण तिचा नवरा मेला तेव्हापासून तिने कधी प्रणय केलेला नव्हता. तसा त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या तोंडावर हात ठेवून तो त्याचे काम जोरात चालू देत होता. तो जोरात झटके देत होता. ती विव्हळत होती आणि तो आनंद घेत होता. आता हळूहळू तिला देखील आनंद मिळत होता आणि ती त्याला अजून जोरात म्हणत होती. तो वेगाने काम चालू देत होता. ती अजून जोरात म्हणत होती. ती खालून स्वतःची कंबर उचलून त्याला प्रतिसाद देत होती आणि तो जोरजोरात झटके देत होता. मग असे करता करता त्याचा आवेग ओसरला आणि तो तिच्या आतमध्ये मोकळा झाला. बकुळाच्या नकळत अधूनमधून त्यांची प्रणयगाथा सुरू झाली. दोघेही खुश राहू लागले. त्यांच्या राहणीमानातला हा बदल बकुळाच्या लक्षात आला. पण बरे झाले, व्यसन सुटले, खाणेपिणे वेळेवर होते म्हणून असेल असे वाटून तीही खुश झाली. पण एक दिवस तिच्या डोळ्याने बघितले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जीवाचा तीळपापड झाला. पण काही बोलता येत नव्हते. मनाची नुसती घुसमट होत होती. 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर बकुळाने मंजुळाला परत नेऊन घालायला लावले. तिची साडीचोळीची बोळवण करून तिने मंजुळाला नेऊन सोडायला लावले. मंजुळा गेल्यापासून बाबूरावाला करमेनासे झाले. तो पुन्हा व्यसन करायला लागला. दोघांमध्ये खटके उडू लागले. तो आता तिच्या जवळसुद्धा यायचा नाही. शेजारी पाजारी कारण विचारायचे, परंतु ते सांगणे शक्य नव्हते. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती. मंजुळा इथे असताना बाबूराव दारू पित नव्हता हे तिच्या शेजारच्यांच्याही लक्षात आलं होतं. तसे 1-2 शेजारणींनी तिला सांगूनही बघितलं. अगं, तुझी भावजं इथं होती तवर हा दारूला शिवत नव्हता. तिचा धाक धरत होता. तिलाच आण ना काही दिवस इथं राहायला. शेजारची रखमा म्हणाली होती. अक्का, तुमचं म्हणणं खरं आहे, पर पाहुणा माणसाला कायम ठेवता येत होय, अन आपल्या नशिबाचे भोग तिला कशाला भोगायला लावायचे म्हणते मी. खरं कारण लपवून तत्त्वज्ञान सांगणं किती अवघड गेलं होतं तिचं तिलाच माहीत.
खरं कारण तिला कधीच सांगता आलं नाही. तिच्या मनाची घुसमट सहन करत ती तशीच जीवन जगत राहिली. आतल्या आत जळत राहिली. कधी-कधी तिचे शरीरही बंड करू पाहायचे. पण मंजुळाचा अनुभव लक्षात घेता तिने आपल्या मनाला खूप प्रयत्नपूर्वक शांत ठेवले होते. मुलगा लहानाचा मोठा होत होता. बाबूरावाचं व्यसन वाढतच गेलं. त्याला घराचे, मुलाचे, पत्नीचे भान राहीनासे झाले. दिवसरात्र दारूच्या नशेत राहणारा बाबूराव एक दिवस गावातल्याच आडात तोल जाऊन पडला. लोक जमा झाले. त्याला वर काढलं. परंतु तो वर त्याचा जीव गेला होता. खूप रडली होती बकुळा. दारुड्या का होईना जीवाचा आधार होता तो. तिच्या डोईचं झाकण होतं ते. त्या दिवशी दिवसभर शून्यात नजर लावून बसली होती. खाण्यापिण्याचं भान सुटलं होतं. साऱ्या आयाबायांनी समजावून सांगितलं, पण बकुळा ऐकायला तयार नव्हती. एक जाणकार म्हातारी आली. तिनं तिला कुणी काहीही सांगू नये असं सांगितलं. एका तासभरानं तिच्या 4 महिन्याच्या बाळाला बपण्याला हळूच चिमटा घेतला. तो रडायला लागला. तसं त्या म्हातारीनं त्या रडणाऱ्या बाळाला तिच्यासमोर आणून ठेवलं. रडणाऱ्या बाळाला पाहून आईचे हृदय द्रवलं. बकुळानं त्याला छातीशी कवटाळलं आणि निश्चय केला, मला जगायचे, या लेकरासाठी जगायचंय. बाळा बबन्या, नाही तुला सोडून नाही जाणार म्या. तुझा बाप जरी तुला असा अर्ध्यावर सोडून गेला असल, पर म्या. तिने डोळ्यातील आसव पुसली आणि मोठ्या निर्धारानं पुढील सर्व कार्यक्रम रीतिरिवाजाप्रमाणे पूर्ण केले. बाबूराव गेल्यावर बकुळा अगदी उघडी पडली होती. बबन्याशिवाय तिच्या जीवनात जगण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं. आजूबाजूच्या लोकांचे टोमणे खात खात ती जीवन जगत होती. काही लोक तर बकुळानेच दारुड्या नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून त्याचा काटा काढला असेही म्हणत होते. तरी बरे, बाबूरावाला तोल जाऊन आडात पडताना 4-5 लोकांनी पाहिलं होतं. कुळानं मोठ्या हिमतीनं मनाच्या घुसमटीला दाबून आतापर्यंत जीवनाचा प्रवास केला होता. आता कुठं 4 घास ती सुखाचे खाऊ लागली होती. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे आपल्या आवडीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रेमाचे बोल या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटणावर प्रेस करा.